नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. सर्वप्रथम सगळ्या दर्शकांना नाताळाच्या शुभेच्छा. मेरी क्रिसमस. पूर्ण जगात आज येशू ख्राइस्टचा जन्मदिवस मनवला जातो. पूर्ण जग क्रिसमस मानतं. पूर्ण जगाची जर आपण रचना पाहिली तर काही देश बौद्ध धर्म मानणारे आहेत. खूप सारे देश मुस्लिम धर्म मानणारे आहेत आणि त्यांच्यापेक्षाही जास्त देश ख्रिश्चन धर्म मानणारे आहेत. हिंदू धर्म मानणारा एकच देश होता नेपाळ. तोही आता वेगळ्या पथावर गेला आणि आपण आपलं संविधान सर्वधर्म समभाव म्हणतंय. धर्मनिरपेक्ष असा देश आहे आपला. पण आपण याला हिंदू राष्ट्र म्हणून काही लोक जबरदस्ती हिंदुत्व सोपवायला लागतं. आणि उद्या हिंदू राष्ट्र झालोही, जसं मोहन भागवत म्हणाले की आम्हाला संविधान, कॉन्स्टिट्यूशन, राज्यघटनेची काही गरज घेणं देणं नाही. पहिलेही नव्हतं आणि आताही नाही. म्हणजे त्यांना पहिलेही नव्हतं असं मी म्हणतोय आणि आताही नाही. ते म्हणाले आम्ही हिंदू राष्ट्र आहे. पण पूर्ण जगात हिंदू राष्ट्र एकच असेल ते भारत. पण पूर्ण जगात आपले हिंदू भाऊ प्रत्येक देशात तिथले नागरिक आहेत. त्यांनी सनातनी धर्म नाही सोडला, आपली संस्कृती नाही सोडली. त्या देशाची नागरिकता घेऊन सुद्धा तिथे ते आपला धर्म पाळतात आणि तो धर्म त्यांना पाळू दिला जातो. मागच्या काही 6 महिन्यापासून अमेरिकेमध्ये जेव्हा हनुमान जयंती मनवत होते, तेव्हा काही लोकल लोकांनी तिथे विरोध केला. हे तिकडे भारतात जाऊन करा, इथे नका करू. किंवा न्यूझीलंडमध्ये काही शीख समाजाचे लोक गार्डनमध्ये गुरुवाणीचा कार्यक्रम करत होता. तिथं काही लोकांनी धिंगाणे घातले, की तिकडे जाऊन करा. काही तुरळक बातम्या ऑस्ट्रेलियामधनं येतात. बांगलादेशमध्ये तर भयंकर चाललंय. आणि आता कंबोडिया आणि थायलंड यांच्यामधलं जे युद्ध आहे, त्यामध्ये थायलंडने कंबोडियाच्या बॉर्डरवर असलेल्या एका गावावर कब्जा केला आणि तिथे विष्णू ही फार मोठी मूर्ती होती, ती मूर्ती बुलडोझरनी पाडली. त्यावर भारत सरकारने फार मोठं ऑब्जेक्शन घेतलं आणि सांगितलं की तुमच्या या कृत्यामुळे थायलंडला समज दिली. भारतातल्या बऱ्याचशा लोकांच्या मन दुखवलेली आहेत. त्यांच्या आस्थेचा प्रश्न आहे. किती बरं वाटतं असं पाहून. सौदी अरेबियामध्ये आपलं मुसलमानांच्या देशात एवढं मोठं मंदिर आहे. सौदीमध्ये बरेच हिंदू कामं करतात. त्यांच्यासाठी ते मंदिर किती आहे. तशाच जगाच्या अपेक्षा भारताकडनं आहेत. भारतात एवढा ख्रिश्चन समाज राहतो, पूर्ण जग त्याच्याकडे पाहतं. आणि आज जो किळसवाणा प्रकार मागच्या 3 दिवसात चाललाय या देशात, त्यांनी पूर्ण जगात भारताची नालस्ती झाली, बदनामी झाली, किरकिरी झाली. भारतीयांना विदेशात खाली मान घालून तिथल्या लोकांना माफी मागावी लागली. कारण ही जी जहिरेली झाडं लावलेली आहेत, विषारी वृक्षवल्ली ज्या भाजपाने फोपावल्या आहेत, कुठे बजरंग दलच्या नावाखाली, कुठे विश्व हिंदू परिषदेच्या नावाखाली, खास करून जिथे डबल इंजिनचे सरकार आहे, म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ओरिसा या हुडदंगवाल्यांनी कळस केला. आतमध्ये ख्रिसमस चालू आहे,
बाहेर हे हनुमान चाळीसा वाचतात मोठमोठ्याने त्यांच्या तिथे बसून. रायपूरमध्ये एका मॉलमध्ये क्रिसमससाठी मॉल सजलेला होता. तिथे सांता क्लॉज आणि ते क्रिसमसचा देखावा होता. तो लोकांनी तोडला. तिथल्या लोकांचे आय कार्ड पाहिले. त्या आय कार्ड मध्ये कोणी ख्रिश्चन बाई किंवा माणूस सापडला, त्याला मारला. काही ठिकाणी जय श्रीराम जय हरीची घोषणा देत त्या म्हणजे त्या चर्चवर धावा बोलले. एका ठिकाणी तर चर्चमध्ये प्रार्थना चालू असताना काही लोक घुसली, दरवाजा बंद केला आणि त्यांना सांगितलं की हे बायबल कुठला आहे, विदेशी आहे, इथे कशाला आलं, इथे वेद, इथे वाचायचं असलं तर मनुस्मृती वाचा, इथे राम आहे, इथे ख्रिश्चनला जागा नाही. काय उद्धटपणे बोलला. म्हणजे कसा ख्रिस्टचा जन्म झाला, मेरी मदरच्या पोटी कसा आला तो. एका बाईनी सांगण्याचा प्रयत्न केला की ते पवित्र आत्मा होती, तो देव आहे आमचा, त्याने स्वतः जन्म घेतला. त्या बाईला तो विचारतो, सनातनी म्हणे तुझे पण पोरं अशीच जन्माला आलीत का, आणि तू पण अशीच जन्माला आली का, तुझ्या आई वडिलांनी काही केलं नाही का. इतके किळसवाणा होता तो व्हिडिओ पाहताना. हे सगळं काय चाललं. आणि हे सगळं चालू असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी सकाळी पहिलं ट्विट करतात आणि त्यांचं ट्विट काय म्हणतं पहा तुम्ही स्क्रीनवर. तो व्हिडिओ पण तुम्ही पाहिलेच असाल, जेव्हा मी व्हिडिओ सांगतो तेव्हा व्हिडिओ तुम्हाला दिसतील. नरेंद्र मोदींच्या ट्विटर हँडलवरून ते म्हणतात, विशिंग एव्हरीवन अ जॉयस क्रिसमस फिल्ड विथ पीस, compassion and hope. May the teachings of Jesus Christ strengthen harmony in our society. ते हॅपी क्रिसमस विश करतात. ते म्हणतात हा त्योहार म्हणजे हे जो उत्सव आहे तो शांतीचा, एकामेकांसोबत राहण्याचा आणि होप, आशेचा आहे. त्यानंतर त्यांचं दुसरं ट्विट पहा तुम्ही स्क्रीनवर. attended the Christmas morning service at Cathedral Church of Redemption in Delhi. The service reflects the timeless message of love, peace and compassion. May the spirit of Christmas inspire harmony and goodwill in our society. ते म्हणतात. आणि फोटोग्राफ्स पहा पुन्हा. चर्चमध्ये आहेत उभे नरेंद्र मोदी. ते म्हणतात की मी सकाळी कॅथेड्रल चर्च, दिल्लीमधल्या कॅथेड्रल चर्चमध्ये मी गेलो, सकाळी प्रार्थनेत भाग घेतला. जीसस क्राइस्टचा मेसेज प्रेमाचा, शांतीचा आणि समभावतेचा जो क्रिसमसचा उत्सव आहे तो मला उत्साहित करतो. हार्मोनी अँड गुडविल, सामंजस्य आपल्या समाजात स्थापन व्हावं आणि चांगुलपणा यावा, हे नरेंद्र मोदी म्हणतात. आणि त्यांचीच फौज काय करते खाली हे तुम्ही दिसाले. त्यानंतर किरण रिजिजू जे स्वतःच नॉर्थ ईस्ट मध्ये येतात, त्यांचं ती फार मोठी वोट बँक आहे तिथे. तिथे त्यांनी क्रिसमस किती चांगला त्योहार आहे आणि आम्ही सगळे कसे मनवतो हे सांगितलं. चंद्रशेखर आले, जे केरळमधनं राज्यसभेवर आहेत, त्यांनी सांगितलं की पंतप्रधानांना आज चर्चमध्ये गेल्यावर खास विशेष त्यांना आशीर्वाद मिळाले. हे सगळं कशासाठी चालू होतं? केरळमध्ये इलेक्शन येणार आहे म्हणून ते ढोंग होतं का? कारण ओरिजिनल चेहरा काय आहे यांचा हे दिसून आलं. अरे न्यूझीलंडमध्ये सरदारजी लोक सगळे शीख लोक, शीख बंधू आमचे, एका ठिकाणी गुरवाणी करत असताना काही होर्दंगवाले तिथे आले आणि म्हणे बंद करा, हे भारतात करा. लगेच पोलीस येऊन त्यांना घेऊन गेले, अरेस्ट केलं. पण हा जो होर्दंग 3 दिवसापासून माजलाय, अक्षरशः लाल टोप्या विकणारे जे गरीब पोरं होते रस्त्यात, ते तर बिचारे काही ख्रिश्चन नव्हते. ते पतंगाच्या वेळेला पतंगा विकतात, दिवाळीच्या वेळेला लक्ष्मी गणेश विकतात.
ख्रिसमस आहे म्हणून ते लाल टोप्या विकत होते. त्या मुलांना त्यांचं सामान फेकून दिलं, त्यांना मारलं. आणि हे सगळे व्हिडिओ असताना कोणीही त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार नाही, निर्भसना करायला तयार नाही. काय पुढच्या वेळेला पूर्ण जगातले, म्हणजे जसं आपण विचारलं आणि आपण थायलंडला सांगितलं, की तुम्ही ती मूर्ती तोडल्यामुळे आमच्या देशातल्या लोकांना आहत होतं. उद्या जर 100-150 देशांनी भारताच्या पंतप्रधानाला फोन करून सांगितलं, की हे काय तुम्ही चर्चवर करताय हल्ले, यांनी आमच्या भावना दुखवतात. काय उत्तर असेल? काय तोंड दाखवतील आपला भारत? आणि जर भारतातले जे बाहेर लोक आहेत विदेशात, आपले भाऊ आहेत, ते भाऊ बंधू आहेत, त्यांना उद्या जर तिथल्या देशातल्या लोकांनी असंच गळा पकडून जाळपोळ केली, एका ठिकाणी तर जाळली आहे चर्च, तर तुम्हाला काय वाटेल? बांगलादेशमधल्या हिंदूंवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा आग लागते ना. मग इथं जेव्हा मुसलमानांचं लिंचिंग करतात तेव्हा बांगलादेशी चूप राहतील? मोदीच तर म्हणाले होते, ऍक्शन आणि रिॲक्शन होत असते. गोधरा कांडमध्ये जगात अशी रिॲक्शन झाली तर? यांच्या कुकर्मानी विदेशात आपल्या देशासाठी विदेशी चलन कमावणारे आपले जे भाऊ आहेत, या देशाचा त्यांना स्वाभिमान आहे. आपली परंपरा आपल्यापेक्षा चांगली जोपतायत आणि या देशात डॉलर पाठवतायत, विदेशी चलन पाठवतायत, देशाच्या इकॉनॉमीला मदत करतायत. त्यांच्यासाठी तुम्ही तिथे किती त्रासदायक व्यवस्था करून ठेवता, त्याचं कधी भान? पण ना, सर्वोच्च न्यायालय जो आपल्या राज्यघटनेचा कस्टोडियन आहे आणि राज्यघटनेचं आर्टिकल 25, 26, 27, 28 हे 4 आर्टिकल्स आपण आपला धर्म कसा पाळू शकतो याच्यावर आहे. हे सगळं फेल. न्यायपालिका काही बोलायला तयार नाही, कार्यपालिका बोलायला तयार नाही आणि विधायिका चूप आहे. मीडिया तर पहिलेच पासून विकलेला आहे. परंतु जे आमच्यासारखे लोक आहेत, महाराष्ट्रासारखा प्लॅटफॉर्म आहे, ज्यांना वाटतं नाही, जिथे चुकीचं आहे तिथे चुकीचं आहे, तेव्हा आम्ही सर्व त्या मूर्खांच्या साठी सगळ्या ख्रिश्चन बांधवाची आम्ही माफी मागतो. कारण ही जी विषारी वेली आहेत आमच्या देशात, याचं पर्सेंटेज 0.1% पण नसेल. पण 140 करोडचा देश हा पूर्णपणे स्वामी विवेकानंद ना मानणारा, महात्मा गांधींना मानणारा आणि आपल्या राज्यघटनेला मानणारा असल्यामुळे तुमच्या सगळ्या उत्सवात आम्ही सामील आहोत. मेरी क्रिसमस. आज एवढंच. पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत. तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र. नमस्कार.